हाँ छाती उसके छाती पे दे दो। कपड़े में हाँ छाती उसके छाती पे दे दो। लड़का हुआ है लड़का। पहली बार किया है जीवन में मैंने ये। बहुत बहादुरी वाला काम किया। मैं इतना डर लग रहा था ना, बट वीडियो कॉल पे मैडम ने किया। सिरियसली हॅट्स ऑफ मॅडम, थँक्यू तू केलं ना ते हिम्मत केली म्हणून काय रे। थँक्यू मॅम, हिम्मत वाला काम किया भाई। थँक्यू भाई। आपका नाम क्या है? विकास बेदरे। मित्रांनो, सुपर हिरो कसे असतात? सुपर हिरो असे असतात। मध्यरात्रीच्या वेळेला एका सुनसान रेल्वे स्टेशनवर एका अनोळखी महिलेची डिलिव्हरी करणारा हा तरुण एखाद्या सुपर हिरोपेक्षा कमी नाहीये। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, असं म्हणणारे तरुण अशी ही कृती करू शकतात, हे दाखवणारी ही दृश्य आहेत। एका अनोळखी महिलेची डिलिव्हरी करून एका चॅम्पला, एका लहान बाळाला या जगात वेलकम करायला लावणारा हा तरुण आणि याची ही स्टोरी प्रचंड इंटरेस्टिंग आहे। त्यामुळे चित्रपट काल्पनिक असतात, चित्रपटातल्या कथांमध्ये प्रचंड रंगवलेलं असतं असं जर का तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 लोकमतला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। हाँ छाती उसके छाती पे दे दो। कपड़े में हाँ छाती उसके छाती पे दे दो। लड़का हुआ है लड़का। पहली बार किया है जीवन में मैंने ये। भाई आपका नाम क्या है? विकास बेदरे। मित्रांनो, ही दृश्य राम मंदिर रेल्वे स्थानकातली आहे। राम मंदिर रेल्वे स्थानकावर रात्री 11:40 एका महिलेला अचानकच प्रसववेदनेच्या कळा सुरू होतात। आता नेमकं काय करावं हे त्या महिलेलाही कळत नाही। नेमकी हीच परिस्थिती विकास बेंद्रे नावाच्या तरुणासमोर घडते। साहजिकच विकास व्यतिरिक्त तिथं असंख्य लोक असतात, पण विकास त्यातला नसतो। विकास त्या महिलेजवळ जातो, नेमकं त्यांच्यासोबत काय घडतंय याबाबत तो विचारपूस करतो आणि विकास त्या महिलेला मदत करायचं ठरवतो। पण विकासला जरी वैद्यकीय गोष्टींबाबत ज्ञान नसलं तरी त्याला त्या महिलेला मदत करायची प्रचंड इच्छाशक्ती असते। अशातच विकास आपल्या देव्यानी देशमुख नावाच्या एका डॉक्टर मैत्रिणीला फोन करतो। तो तिला सगळी परिस्थिती सांगतो। देव्यानीला व्हिडिओ कॉल करून त्या महिलेची परिस्थिती तो तिला दाखवतो आणि तात्काळ देव्यानी विकासला काही सूचना करते। त्या सूचनांप्रमाणे विकास कृती करतो आणि पाहता पाहता राम मंदिर रेल्वे स्टेशनवरच विकासच्या मदतीनं एका बाळाचा जन्म होतो। ही सगळी परिस्थिती रेल्वे स्टेशनवरचे प्रवासी आणि पोलीस कर्मचारी पाहत असतात। ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून जाणारा असतो। विकासच्या या कृतीनं सगळीच लोक आनंदानं खुश होतात। विकास मुंबई रेल्वे स्टेशनवर कुठून आलेला असतो माहितीये? विकास अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला गेलेला असतो। रात्री हा प्रसंग ज्या ठिकाणी घडतो त्या रेल्वे स्टेशनचं नाव सुद्धा राम मंदिर असंच असतं। आता याला योगायोग म्हणावं की अजून काही ते तुम्हीच ठरवा, पण विकासच्या या कृतीचं सध्या महाराष्ट्रभर कौतुक होतंय। विकास कर्जत जामखेड या मतदारसंघातून येतो। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा विकासचा हाच व्हिडिओ शेअर करत विकासचं कौतुक केलंय। आणि का नाही करावं? विकासने कामच असं केलंय। समाजात अशा अनेक घटना घडतात, पण त्या घटनांना पाहून तात्काळ रिॲक्ट करणं आणि इतरांच्या मदतीला धावून जाणं यातच खरं माणूसपण दडलंय। ते विकासमध्ये भरभरून होतं। हेच या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं। तुम्हाला विकासबद्दल काय वाटतं आणि या घटनेबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा।